मंडळी, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस व्हिडिओ काढलेच नाहीत. मोठादेवी गेलेले, तिकडेचं जरा पाणी चेंज झालं तर सर्दी खोकलो म्हणजे आजपासून म्हटलं दुकानात चालू करूया. त्याच्यासाठी मी चिकन घेतलं 1 किलो आहे. चिकन रस्सा बनवण्यासाठी आज जरा कमीच ठेवणार आहे, कारण आज पहिला दिवस आहे. कारण 10-15 दिवस तरी नॉनव्हेजचं दुकान मी लावलं आहेच नाही. मध्ये साबुदाणा वडा, खिचडी, उपवासाचीच गोष्टी विकत होते. तर मी कसं चिकन बनवते मालवणी आता तुमका दाखवते. मी वाटीत तेल काढून, याच्यासाठी वाटीत तेल घेतलं आहे मी काढून. तर मी वाटीत ठेवत टोपात पटकन टाकू पेटण्यासाठी घेतलं. त्याच्यात मी जेवढं तरी येण्यासाठी मी तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात कांदा टाकणार. ही आपल्या लसणाची पेस्ट बनवूनच ठेवते घरी. बिर्याणी पण ठेवणार, अंडा मसाल्याची ग्रेव्ही करूच्या. पण आधी म्हटलं सुरुवात चिकनच्या रश्श्यापासून करूया, त्याच्यासाठी मी चालू केलं आहे. त्यावेळी टाकलेली आला लसणीची पेस्ट, कांद्याचं चांगलं शिजलो. याच्यात मसालो 4 चमचे, मी माझ्या चमच्याने 4 चमचे मसाला घेतले चिकनसाठी. थोडी टाकते हळद, थोडं टाकते मीठ, अर्धा चमचा टाकते गरम मसाला. हे टाकते आता चिकन आतमध्ये. चिकन चांगलं मिक्स करून घेणार आणि तेल सुटेपर्यंत व्यवस्थित. ह्या आमच्या मालवणी पद्धतीचं चिकन. कांदा खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे, त्यामुळे मिक्सरला वाटून घेतलं आहे मी असं बारीक. सुकं खोबरं, ओलं खोबरं घालून मी असं वाटण केलं आहे गुलाबी कलरचं. एकदम व्यवस्थित भाजलं आहे बघा. हे बघा असं चिकन रस्सा झालं बघा. कट बघा किती सुंदर आहे. त्यात ठेवलं बिर्याणीचा मसाला बनवत आहे. चिकन टाक, बिर्याणीचं चिकन शिजता मंडळी. जर मग